तर चला आज आपण उपराष्ट्रपती यांच्याविषयी अभ्यास करूया। आज आपल्याला बघायचंय आता वर्तमान तर चला मित्रांनो, आज आपण उपराष्ट्रपती त्यांचे कलमे, त्याबरोबर उपराष्ट्रपती शपथ व एकूण आजपर्यंतच्या उपराष्ट्रपतींच्या विविध परीक्षेत येणारे प्रश्न याविषयी विचार करणार आहोत। तर चला, सर्वप्रथम उपराष्ट्रपती, वर्तमान जे उपराष्ट्रपती आहे ते 15वे उपराष्ट्रपती, लक्षात ठेवायचे 100% येणारा प्रश्न असेल ते म्हणजे सीपी राधाकृष्णन। हे तुम्हाला विचारतील कोणत्या राज्यातून येतात, तर हे तमिळनाडूचे, तमिळनाडू राज्यातून येणारे, तमिळनाडू राज्यातून येणारे हे दुसरे उपराष्ट्रपती होय। पहिले कोण? सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सध्या सीपी राधाकृष्णन, दोघांचं आडनाव सारखं आहे, राधाकृष्णन, लक्षात ठेवायचं। त्याचबरोबर हे कितवे विचारले तर तुम्हाला सांगितलं 15वे। त्यानंतर हे अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते, हा सर्वात महत्वाचा प्रश्न, तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि सध्या ते आता कशाचे, तर भारताचे उपराष्ट्रपती पदावर गेलेले आहेत। यांच्या विरोधात कोणी निवडणूक लढवली 2025 मध्ये सप्टेंबर मध्ये, तर सुदर्शन रेड्डी यांनी विरोधात निवडणूक लढवली। सुदर्शन रेड्डींचा पराभव झाला उपराष्ट्रपती पदामध्ये आणि सध्याचे वर्तमान 15वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन, लक्षात ठेवायचे। याचबरोबर बघूया आपण की उपराष्ट्रपती पद हे आपण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे, तर नक्की लक्षात ठेवा अमेरिकेच्या संविधानामधून आपण उपराष्ट्रपती पद घेतलेले आहे। हे देशातले दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे, प्रथम राष्ट्रपती आणि दुसऱ्या क्रमांकावर येतील उपराष्ट्रपती। उपराष्ट्रपती पद हा कलम लक्षात ठेवायचा, हे एकदम पक्क परीक्षेला येणारा कलम 63 नुसार उपराष्ट्रपती पद हे संविधानामध्ये आपल्या देण्यात आलेले आहे। त्यानंतर सर्वात महत्वाचा सर्व परीक्षांना येणारा कलम 64 नुसार ज्याच्यासाठी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते व पद अस्तित्वात आलेले आहे ते म्हणजे ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। यासाठी सर्वाधिक मोठ्या प्रमाणात उपराष्ट्रपती निवडले जातात। त्याचबरोबर त्यांची निवड एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने केल्या जाते। यासाठी कोण कोण निवडणुकीमध्ये सहभागी होतात, पक्क लक्षात ठेवायचं, 2 व्यक्ती सहभागी होतात, ते म्हणजे कोण? लोकसभा निर्वाचित सदस्य, लोकसभा आणि राज्यसभा निर्वाचित सदस्य हे एकल संक्रमती मत पद्धतीनुसार उपराष्ट्रपतीला मतदान करतात। त्याचबरोबर तो पात्रता कसा असावा, तर सगळ्यांना माहिती भारताचा नागरिक असावा, त्याचबरोबर 35 वर्ष पूर्ण असावे, ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे, त्याचबरोबर किमान 20 मतदात्यांना पाठिंबा असावा आणि 20 मतदात्यांचं अनुमोदन असावं। त्याचबरोबर त्यांना 15,000 रुपयाच्या दरम्यान अनामत रक्कम आरबीआय मध्ये भरावा लागते। लक्षात ठेवा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे आपल्या पदाच्या निवडणुकीची अनामत रक्कम आरबीआय मध्ये भरत असतात। त्याचबरोबर त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो। त्याचबरोबर शपथ ते राष्ट्रपती समोर घेतात आणि आपल्या पदाचाही राजीनामा ते राष्ट्रपतीकडे देतात। त्यांचा वर्तमान पगार किंवा वेतन त्यांना 4 लाख रुपये आहे, पक्क डोक्यात ठेवा, 4 लाख रुपये आहे। याचबरोबर जर आपण विचार केला उपराष्ट्रपती आजपर्यंतच्या, यावरती काय प्रश्न संभवू शकतात किंवा येऊ शकतात, तर लक्षात ठेवा, सर्वप्रथम पहिले भारताचे उपराष्ट्रपती कोण, तर ते सर्वपल्ली राधाकृष्णन, सलग 2दा बिनविरोध निवडून येणारे पहिले उपराष्ट्रपती आणि बिनविरोध आजपर्यंत 3 व्यक्ती निवडून आलेले आहेत। प्रथमतः लक्षात ठेवायचं सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला आणि शंकर दयाल शर्मा, हे 3 उपराष्ट्रपती काय आलेले, तर बिनविरोध निवडून आलेले। त्यानंतर राष्ट्रपतीची याच्यामध्ये प्रभारी राष्ट्रपती पद प्रथमतः कोणी स्वीकारलं उपराष्ट्रपती पद असताना, किंवा व्ही गिरी हे प्रथम प्रभारी निवड झालेले आणि प्रभारी असणारे 3 आजपर्यंत आपल्याकडे आहे, व्ही गिरी असेल, बीडी जत्ती असेल आणि मोहम्मद हिदायतुल्ला असेल, यांनी प्रभारी राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। त्याचबरोबर जर आपण विचार केले असे किती उपराष्ट्रपती बरं, ते पुढे चालून राष्ट्रपतीची निवड झाली त्यांची, तर एकूण 6 जण। सर्वप्रथम राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते जे पुढे चालून राष्ट्रपती म्हणून निवडले। त्यानंतर झाकीर हुसेन असेल, व्ही गिरी असेल, हे 3। त्यानंतर व्यंकटरमण,
शंकरदयाळ शर्मा आणि के.आर. नारायण असे 6 उपराष्ट्रपती पुढे जाऊन राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आले. त्याचबरोबर पदावर असताना मृत्यू पावलेले राष्ट्रपती, नेहमी येणारा प्रश्न, तर कृष्णकांत हे पदावर असताना आपण बघू शकतो की ते काय झालेले, मृत्यू पावलेले. हा प्रश्न लक्षात ठेवा. त्याचबरोबर कोणते असे उपराष्ट्रपती आहेत त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली पण ते पराजय झाले, तर भैरवसिंह शेखावत यांनी निवडणूक लढवली परंतु पराभव झाले. त्याचनंतर सलग 2दा उपराष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारणारे आणि सांभाळणारे 2 राष्ट्रपती, एक सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं सर्वपल्ली राधाकृष्णन आणि दुसरे मोहम्मद हमीद अन्सारी. त्याचबरोबर अतिशय अलीकडचा प्रश्न विचारला जाईल की कोणत्या उपराष्ट्रपती पदाने व्यक्तीने आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर आता सध्या जगदीप धनगड यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर आता नवीन निवडणूक झाली आणि त्यामध्ये सी.पी. राधाकृष्णन हे सध्याचे वर्तमान उपराष्ट्रपती. त्यांना एकूण 452 मतदान पडले, तर बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतदान पडले. तर या पद्धतीने उपराष्ट्रपती पद या विविध प्रश्नांचा आपण विचार केला. धन्यवाद.